हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआरला आव्हान, 2 जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल, जीआर रद्द करण्याची मागणी. मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचाही लवकरच मुंबईत महामोर्चा, 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसींचा मोर्चा होण्याची शक्यता. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरसकट उल्लेख नाही. ओबीसींनी जीआर नीट वाचावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. तर सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींनी अडचणीत त्यांना आणणारा, छगन भुजबळांची नाराजी. तर हैदराबाद गॅझेट म्हणजे नोंदी न सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्याचा नवा मार्ग, भुजबळांचं टीकास्त्र. मराठ्यांना कुणबी ठरवण्यापेक्षा ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलं पाहिजे, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांची सूचना. एसीबीसी मधलं आरक्षण टिकणार नाही असाही दावा. युती करता सकारात्मक, उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकतात, बाळा नांदगावकरांचं वक्तव्य. मवियासोबत जाण्यासाठी विचारसरणीचा अडसर असल्याचंही स्पष्ट. राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत, सीआरपीएफचं मल्लिकार्जुन खरगे. आणि राहुल गांधींना तक्रारीचं पत्र, राहुल गांधी प्रोटोकॉल पाळत नसल्याचा दावा. आप खासदार संजय सिंग जम्मू काश्मीरमध्ये नजर कैदेत, कारवाईनंतर संजय सिंग आक्रमक. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लांसमोर गेटवर चढले. सोलापुरात ढगफुटी सदृश पावसाचा कहर, 24 तासात 118 मिलीमीटर पावसाची नोंद. घरांमध्येही पाणीच पाणी. बीडमध्ये 7 महिन्यांच्या चिमुरडीच्या घशात चॉकलेट अडकून मृत्यू, घरात खेळतानाची दुर्दैवी घटना. नेपाळमध्ये महाराष्ट्राचे 100 पर्यटक अडकल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. आवश्यक ती मदत सरकार करेल. अकोल्यातील 13 पर्यटकही मदतीच्या प्रतीक्षेत. सुशीला कार्कींच्या नावाला विरोध झाल्यानंतर आता कुलगाम घिसिंग यांचं नाव नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी चर्चेत. विदेच्या समस्येवर घिसिंग यांचं मोठं योगदान. नासाच्या रोव्हरला मंगळावर सापडली कोरडी नदी आणि खडक. मंगळावरचे फोटो प्राचीन जीवसृष्टीचे संकेत देणारे, नासाला प्रत्यक्ष पुरावे येण्याची प्रतीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.